पनवेल महानगरपालिकेच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण. केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत पिसावे तलाव, खारघर सेक्टर 36 येथे उभारण्यात आलेले आरोग्य केंद्र, प्रभाग समिती अ खारघर येथील सेक्टर 19 येथील भूखंड क्रमांक 14 वर नवीन प्रभाग कार्यालय, प्रभाग क्रमांक 1 येथील तळोजा नदीवरील पुलाचा लोकार्पण, लोकनेते स्वर्गीय दिवा पाटील म्युरल व सुशोभित स्मारिका कक्ष, कळंबोली नोड रस्ते काँक्रिटीकरण, नवीन पनवेल माता बाल संगोपन केंद्र, कोशिश फाउंडेशनच्या माध्यमातून तक्का पनवेल येथे कोळी समाजाच्या सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक असलेले शिल्प, स्वयंरोजगार यंत्रसामुग्री, घरघंटी आणि शिलाई मशीन वाटप, कामोठे महाराष्ट्र राज्य विद्युत परिवहन महामंडळाचे 33/11 केवी उपकेंद्र, सुवर्णदुर्ग हे विविध प्रभाग कार्यालय अशा विविध महत्त्वपूर्ण कोट्यावधीच्या अशा विविध विकास कामांचे लोकार्पण. कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विशेष प्रयत्नाने विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन माजी मंत्री भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पाडण्यात आले. नागरिकांच्या हितांचा विचार केंद्रस्थानी ठेवून पनवेलचा विकास करण्यास आपण सर्व कटिबद्ध आहोत. राज्य सरकार अशाच प्रकारे विकास कामे करून पनवेलला अधिक प्रगत व समृद्ध बनवेल असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री रवींद्र चव्हाण, ज्येष्ठ नेते लोकनेते रामचंद्र ठाकूर, माजी नगराध्यक्ष जयंत म्हात्रे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार विक्रांत पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, अतुल पाटील, माजी महापौर कविता चौतमल, आयुक्त मंगेश चितळे, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, भाजपचे जिल्हा चिटणीस नितीन पाटील, ॲडव्होकेट प्रकाश बिणेदार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, आरपीआयचे नेते प्रभाकर कांबळे यांच्यासह आजी माजी नगरसेवक, पनवेल महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पनवेल महानगरपालिकेने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आयुक्त मंगेश चितळे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे माजी मंत्री रवींद्र चव्हाण व आमदार प्रशांत ठाकूर, लोकनेते रामचंद्र ठाकूर यांनी मनपूर्वक अभिनंदन केले.